नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातून बघत आहोत। महाराष्ट्रात चाललेल्या पक्षांतराचा विषय हा चालूच आहे। त्यातच मोठी बातमी समोर येताना आपणाला दिसत आहे। देवेंद्र फडणवीसांची मोठी खेळी, शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपाच्या ताब्यात, रोहितदादांना धक्का। महाराष्ट्रात केवळ मोठे नेतेच पक्ष बदलत नाहीत तर कार्यकर्तेही त्यांच्या मूळ पक्षापासून फारकत घेत इतर पक्षांमध्ये सामील होताना दिसत आहेत। अलीकडच्या काळात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे। आता अहमदनगरमध्ये शरद पवार गटाला जोरदार धक्का बसणार आहे। येथे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना भाजप दणका देणार आहे। येथील राष्ट्रवादी सभाचे तालुका अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात 23 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटीचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कोणत्याही पक्षासाठी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी असते। तळागाळात ते पक्षाची विश्वासार्हता मजबूत करण्याचे काम करतात आणि त्यांच्या बदलत्या बाजू कोणत्याही पक्षासाठी हानिकारक असतात। काही दिवसापूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर, त्यांची बहीण मिनल पाटील खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। नांदेडमध्ये लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असताना हा घडामोडी समोर आलेली दिसत आहे। एकीकडे नेते बाजू बदलत असताना दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठका जोरात आल्या आहेत। येत्या काही दिवसात दोन्ही आघाडी जागांचा फॉर्म्युला ठरवू शकतात, कारण नोव्हेंबरमध्ये येथे निवडणुका होणार आहेत। लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे महाविकास आघाडीचे मनोबल उंचावले आहे, तर महायुती लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात महाआघाडीत तिकीट वाटपाचा निर्णय होऊ शकतो। धन्यवाद।